नेत्यांचे फोटो आलेले आहे, देवेंद्र फडणवीसांचा फोटो आला आहे. तर याचे संकेत नेमके काय आहेत त्यांच्या? अरे हे बघा, हे जे काय फ्लेक्स वगैरे लावतात, हे काय तो प्रमुख माणूस सांगतो अशातला नाही. कार्यकर्ते आपापल्या मनाने करतात. त्यांची भाजपमध्ये पण मित्र आहेत, अनेक पक्षात त्यांचे मित्र आहेत, त्यामुळे ते लावतात. आता कालसुद्धा जे आहेत शिवसेनेचे आमचे मित्र, आम्ही सगळे लग्नाला गेलो होतो त्यांच्या. तर त्या प्रत्येकजण जे आपापल्या परीने ज्यांची मैत्री असते ते लावतात. साहेब, पण गेल्या काही दिवसांपासून आपल्याला राज्यपाल पद ऑफर केलं जात आहे, मात्र अरे आपण बाबा, तुम्ही नाकारताय. कोणीच आहेत. एक तर मला राज्यपाल पद ऑफर केलेलं नाही का, हे आपला तर तुम्ही सांगता म्हणून मी तर म्हणजे ठीक आहे, ओके. परंतु मी त्या दिवशी सांगितलं की मी सर्वसामान्य लोकांमध्ये, मागासवर्गीयांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि मग त्यांच्यावर ज्यावेळेला अडचणी येते किंवा वेगवेगळी संकटं येतात, तुम्हाला कल्पना आहे, त्या वेळेला मला पुढे राहून लढावं लागतं. जर ह्या अशी पदं मी घेतली, राज्यपाल पद फार मोठंच आहे ते, पण मग मी काहीच बोलू शकणार नाही, कोणासाठी भांडू शकणार नाही, बोलू शकणार नाही. त्यामुळे मला त्या सगळ्या पदापेक्षा जे आहे, मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता हे पद सगळ्यात मोठं आहे. साहेब, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून मिठाईच्या पेटाऱ्यातून नव्हे तर औरंगजेबाच्या माणसांना लाच देऊन महाराष्ट्रात परत आले, असं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं. कोणी? राहुल सोलापूरकर. अरे काय या लोकांना वेळ लागलाय का, काय लागलाय? हे कोण? हां? आणि औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात. अरे औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं, त्याला कोण काय लाच देऊ शकतो? काहीतरी आपलं वाटेल ते विधानं करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या तुरुंगातून मोठ्या सफाईनं सुटले, त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार. आणि त्यांचे जे वेगवेगळे प्लान्स, त्यांना संपूर्ण स्वराज्य निर्माण करताना वेगवेगळ्या प्लान करून त्यांनी ते बरोबर स्वराज्य निर्माण केलेलं. त्याचाच तो भाग आहे, त्यांच्या हुशारीचा भाग आहे, त्याच्या रणनीतीचा भाग आहे की तिथून ते बरोबर आग्र्याहून सुटले. आणि जर तुम्ही म्हणता तसे जर ते सुटले असते काय, तर ते काय आणि संभाजी महाराज काय, दोघे आपल्या घोड्यावर म्हणजे आरामात आले असते. पण त्यांनी संभाजी महाराजांना सुद्धा काशीला कुठेतरी सोडून दिलं, कुणाची तरी ताब्यात दिलं. एकटे एका मार्गानं ते महाराज पुढे आले. आणि रायगडावर ज्या वेळा महाराज आले त्यावेळेला जिजामाता विचारतात की शंभूराजे कुठे आहेत काय, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. हा इतिहास आहे. आणि आता इतिहास तुम्ही आम्ही बदलणारे कोण? ठीक आहे, काय पुढे. साहेब, संजय राऊत यांनी आज सकाळी एक नाशिकमध्ये असताना गंभीर आरोप केलेला आहे. कामाख्या देवीच्या इथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांचे शिंग वर्षा निवासस्थानाच्या लॉनमध्ये गाडून ठेवलेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. वर्षावर ठीक आहे, तुम्ही काय सांगू शकत नाही. कुठे गाडले ते काढा म्हणा बाहेर. आणि जर कोणी गाडले असतील तर शिंदे स्वतः काढू शकत नाही, ते गाड्याला 10-20 माणसं लागत असतील. कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा, पण ठीक आहे, आता मला काय माहिती नाही, काय त्यांची माहिती ते बोलतात, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. हायकोर्टाने काल केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारलेला आहे. शेवटच्या 1 तासांमध्ये 76 लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान कसं झालं असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. संशय व्यक्त केलेला आहे एकूणच मतदान प्रक्रियेवर. ठीक आहे, आता हायकोर्टाने जे काही म्हटलेलं आहे त्याचं उत्तर गव्हर्नमेंट देईल. पण तुम्ही आम्ही सगळे बघतो आहोत, आपल्याकडे मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारच्या कोणी त्या मतदान केंद्रावर फिरकत नाही. आणि 4-5 नंतर जी गर्दी उसळते आणि मग ते दरवाजे लावून घ्या, मग त्या सगळ्यांना ते कुपन किंवा चिठ्ठ्या द्या, तेवढ्या लोकांचं मतदान करून घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे हे लोक जे आहेत 8-9 वाजेपर्यंत मग त्यांचं मतदान चालतं. तर शेवटच्या 2-3 तासामध्ये जे आहे ना, हे मतदान नेहमीच वाढतं, हा माझा अनुभव आहे. बाकी आता हायकोर्ट जे काही विचारतं आहे, सन्मान्य हायकोर्ट, त्याला उत्तर देतील गव्हर्नमेंट. आयोगाने असं म्हटलेलं आहे त्या सुनावणीमध्ये की आमच्याकडे त्या नंतरचा जो काही मतदान झालं त्याचा कुठलाही फुटेज किंवा त्याचे पुरावे नाही, असं आयोगाने कोर्टात समोर म्हटलं. मला काय म्हटलं, काय म्हटलं मला माहित नाही बाबा. साहेब, अंजली दमनी आज एक पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंसंदर्भात अत्यंत गंभीर पुरावे सादर केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. ठीक आहे, बघूया ना त्यांचा. तर मी काय सांगू, ते काय पुरावे आहेत, काय बोलतायत, आणि मग मी त्याच्याबद्दल काय बोलणं
तूर्त काय योग्य ठरणार नाही, कारण त्यांची अजून पत्रकार परिषदच झाली नाही. ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाड्या आहेत त्यांचे अर्ज जे आहेत ते अपात्र ठरणारे, आजपासून तशी कारवाई सुरू होती आहे. हा, ते बरोबर आहे ना. ही जी मदत जी द्यायची होती ती गरिबांनाच द्यायची होती. आता ज्यांच्याकडे 4 चाक्या गाड्या आहेत त्यांच्या पेट्रोललाच महिन्याला 10,000 रुपये खर्च येत असेल, त्यांना ह्या 1,500 रुपये घेऊन काय करायचं आहे. हे जे आहेत शेतात काम करणारे गोरगरीब महिला आहेत किंवा घरकाम करणारे काही महिला असतील किंवा आणखीन लहान काम करणारे जे गरीब कुटुंब आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहेत. पण त्यावेळेला काय तेवढं काय लक्ष दिलं गेलं नाही. आणि आता ते साहजिकच आहेत, त्यांचे जे नियम आहेत, तर मी तर मागे सांगितलं तुमचे काही जे काही नियम असतील ते या टी व्हीवर ते नियम एकदाचे येऊ द्यात की बाबा हे आमचे नियम आहेत, याच्यात बसतील, त्यांनी मदत घ्यावी, बाकी त्यांनी जे मदत स्वतःहून सोडावे. वर्तमानपत्रात तुम्हाला जाहिरात देता येईल, ते काही कोणी करत नाही. आणि मी हेही सांगितलं, जर 4 चाकी असणाऱ्या गाड्या असणाऱ्या आमच्या भगिनी घेतली असेल मदत, तर आता ती मदत परत घेण्यात काही अर्थ नाही, मागण्यातही काही अर्थ नाही आणि तो उपद्व्याप करू नये असं माझं मत आहे. माझं मत म्हणजे सरकारचं मत नव्हे, एक कार्यकर्ता म्हणून माझं मत सांगतो मी. आणि स्वखुशीनं मग जे आहे ते त्या सगळ्या योजना जर ती सगळी लिस्ट जर आली म्हणजे नियमांची, तर गावातले लोकसुद्धा सांगतील अरे हे घर जे आहे या नियमात बसत नाही, आपोआपच मग सरकारला सुद्धा सोपं जाईल. पण आता सरकार ते त्याच्याप्रमाणे निर्णय घेतील. साहेब, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अजून संपलेला नाही आहे. अद्याप पालकमंत्री नाही आहे जिल्ह्याला. सिंहस्थ कुंभमेळ्याची अनेक कामं जी आहेत ते प्रलंबित आहेत. नेमकं काय वाटतं आपल्याला? आता मला काही कल्पना नाही आहे, कारण मी काही मंत्रिमंडळात नाही आहे. परंतु हे चांगली गोष्ट झालेली की मी जे काही वाचतो आहे त्याप्रमाणे जे आहे पालक सचिव आहेत आपल्याकडे, पालक सचिव आहेत, मग जिल्हाधिकारी आहेत, मग कमिशनर आहेत, मग इतर जे अधिकारी आहेत, महानगरपालिका आयुक्त आहेत, जिल्हा परिषदेचे प्रमुख आहेत, PWDचे प्रमुख आहेत, हे सगळे मिळून जे आहेत कामाला तर त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि आता हा जो प्रश्न जे आहे तो लवकरच मुख्यमंत्री सोडवतील. धन्यवाद सगळ्यांना. आपण देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेणार होतात, पुढे काय झालं? आपली नाराजी काही कमी झाली का मंत्रिपदासंदर्भात? काय पुढे काही मी ते बघतो, ते नाराजीचं थर्मामीटर लावून त्याच्यात ते किती कमी आहे जास्त आहे तो चेक करून सांगतो तुम्हाला. धन्यवाद. काय सर? और मेरे को क्या मालूम, मैं तो तुम्हारे साथ इधर खड़ा हूँ. अब वो उधर बैठक थे, वो बैठक में क्यों नहीं आए, उनको दूसरा कुछ काम होगा, उसका जवाब मैं क्या देख सकता हूँ. तुम्हारे जो काउंटर पार्ट वहाँ के हैं वो लोग उनसे पूछे ना भाई. साहेब, अंजली दमानी असं म्हटलं आहेत की धनंजय मुंडेंची पुढची रिकामी होण्याची वाट भुजबळ बघतायत. सोडा हो, ते त्यांना काही बोलू दे, मला काय उलट त्यांच्यावर आरोप व्हायला लागला धनंजय मुंडेवर. त्याला कोणी बोललं नाही, त्यावेळेला मी बोललो की हे योग्य होणार नाही. काय जर खरोखरच ते त्यांच्यावरचे गुन्हे काही साबित होत असतील तर त्यांचा राजीनामा मागणे योग्य होईल. हे दुसरा कोणी म्हणायच्या अगोदर मी म्हटलेलं आहे. त्याला उदाहरण पण मी दिलेलं आहे की माझ्यावर असेच आरोप झाले तेलगी संदर्भात आणि नंतर CBI BJPची CBI तिकडे बसली होती. आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तरीसुद्धा त्या CBIच्या रिपोर्टमध्ये आणि काय म्हणतात चार्जशीटमध्ये भुजबळ नावसुद्धा आलं नाही. त्यामुळे माझं उपमुख्यमंत्रीपद गेलं, माझं होम मिनिस्टरपद गेलं आणि एक प्रकारचा कलंक जे आहे लागला, त्रास झाला. असं कुणालाही होऊ नये असं मी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. त्याच्यापेक्षा आणखी मी काय बोलू शकतो. मुंडेला भेट पण घेतली आपली महिला काळामध्ये. भेट पण घेतली, ते चौकशी करा. खरं असेल तर काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ते पाहतील ना काय करायचं. सरकारी कार्यालय मराठी अनिवार्य किया गया है सभी सरकारी जो कार्यालय है वहाँ पे आज से मराठी अनिवार्य किया गया, उसको लेकर क्या काय झालं? मराठी कंपल्सरी केलंय. शासकीय कार्यालयांमध्ये आजपासून मराठी अनिवार्य केलं आहे. तो नहीं करना चाहिए क्या? मराठी अनिवार्य नहीं करना चाहिए. आपका क्या ख्याल है? नहीं, सभी जगह का है, बाकी के बाहर के जो लोग हैं, उनका विरोध कर रहे हैं. हाँ, तो यहाँ सीखना चाहिए. जो हमारे लोग जो है वो तेलंगाना में गए हैं, वो चेन्नई में गए हैं. आप जाइए देखिए, तो सोना चांदी का जो व्यापार भी करते हैं वो वहाँ की भाषा बोलते हैं, तो सीखना भी चाहिए ना. गुजरात में गए हमारे लोग, बड़ौदा में गए और जगह गए हैं, तो वहाँ उनकी भाषा उन्होंने सीख ली है. तो क्या गलती क्या है? अगर हम लोग हिंदी भाषा सीखते हैं, बात करते हैं
तो उन लोगों को भी चाहिए कि थोड़ा सा जो है मराठी की तरफ ध्यान देकर मराठी भाषा सीखने की कोशिश करें। अच्छी भाषा है क्या, तो इसके ऊपर कोई मतलब के बवाल खड़ा होना ठीक नहीं है, समझे। जहाँ जाते हैं वहाँ उस देश की, वहाँ की राज्य की भाषा लोग सीखते हैं और बोलते हैं। तो मराठी का भी जो है ऐसे ही सबको अभिमान होना चाहिए। महाराष्ट्र में देखिए ये जो राज्य पुनर्रचना जो हुई वो भाषा के तत्व पर हुई। मराठी है इसलिए महाराष्ट्र, गुजरात है इसलिए गुजरात, ऐसे ही हुआ ना। कन्नड़ है इसलिए कर्नाटक। तो भाषावार प्रांत रचना हुई है। तो उस अगर राज्य में हम जाते हैं तो उस भाषा सीखने में गलती क्या है, कोशिश करनी चाहिए सब लोगों को। साहेब आता शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट घेतली जाणार आहे। कॅबिनेट पूर्वी मंत्रिमंडळाची जी बैठक होती त्यापूर्वी शिंदेची शिवसेना प्री कॅबिनेट घेणार आहे आणि त्याला उपस्थित राहण्याचे सूचना ज्या आहेत त्या देण्यात, अशा पद्धतीने प्री कॅबिनेट घेण्याची परंपरा त्यापूर्वी होती। यापूर्वी होतीच। राष्ट्रवादीची जी आहे पहिल्यापासून, म्हणजे काँग्रेसमध्ये असताना सुद्धा, काँग्रेसबरोबर असताना, काँग्रेस आणि आमचं सरकार असताना आम्ही प्री कॅबिनेट घेत होतो। नंतर काँग्रेस पण घ्यायला लागलं। प्री कॅबिनेट घ्यायचा मुद्दा एवढाच आहे की आज कुठले विषय येणार आहे आणि त्या विषयावर त्या पक्षाचं आपली काय भूमिका राहणार आहे, सपोर्टिव्ह आहे की आपल्याला विरोध करायचा आहे, त्यासाठी ह्या प्री कॅबिनेट घेतात। त्याच्यामुळे समजतं लोकांना की काय विषय काय आहे तो। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।